Next problem. Starting with sample. बघा, starting with sample of radioactive substance. 7 of decay into another substance. Okay, 7/8 decayed into another substance in 18 minutes. And विचारले काय? Half life of the sample. ओके, याचा डेटा लिहायला यायला पाहिजे. ट्राय टू राईट डेटा युअर सेल्फ. स्टार्टिंग विथ सॅम्पल. आता येतं स्टार्टिंग विथ सॅम्पल म्हणजे इनिशियली एन नॉट असं म्हणूया आपण. एन नॉट. ओके, फायनल आपण काय घेतो सिम्बॉल? एन. बरोबर. आता ही लाईन सगळ्यात महत्वाची आहे. 7/8 of its decay into another substance. म्हणजे ओरिजिनल एन नॉट होतं. ओके, फायनल एन म्हणजे ही व्हॅल्यू काय आहे? फायनल व्हॅल्यू आहे की डिके झालेली व्हॅल्यू आहे? काय दिलंय परत एकदा बघा. 7/8 ऑफ इट्स डीके इंटू अनदर सबस्टन्स. सेव्हन म्हणजे डीके झालं. 7/8 ऑफ डीके म्हणजे 7/8 ऑफ एन नॉट. एन नॉट कसं काय झालं? हा राहिला, डीके झाला. कस हा डीके झाला असं लिहिलंय. म्हणजे ओरिजिनल एन नॉट होतं. बरोबर, ओरिजिनल काय होतं? एन नॉट. त्यातनं फायनल एवढं राहिलं, एन राहिलं. म्हणजे डीके किती राहिला? 7/8. हा डीके आहे. दिले काय? डीके इज 7/8 म्हणजे ओरिजिनल ए एन. हा एवढंच अंडरस्टँडिंग आहे. ओरिजिनल एन होता म्हणजे 1/0 आणि डीके झाल्यानंतर फायनल किती झाला? एन. म्हणजे किती अमाऊंट डीके झाला? तर तिने दिले 7/8 ऑफ एन वन. एवढा डीके झाला. एवढा डीके किती टाइम झाला? 18 मिनिट में राहिला एवढा डीके. आणि विचारलंय काय आपल्याला? हाफ लाईफ. हाफ लाईफ कॅपिटल टी फाईन करायचं. ओके, मग यासाठी फॉर्म्युला कुठला यूज करणार? आता एन बाय एन नॉट हा सगळ्यात भारी फॉर्म्युला आहे. इज हाफ लाईफ रेस्ट टू वॉट एन. एन इज इक्वल टू टी बाय कॅपिटल टी. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड करूया? एन फाइंड करूया. मग त्यासाठी एन बाय एन नॉट फाइंड करायला पाहिजे. मग एन बाय एन नॉट साठी काय करणार? एन बाय एन नॉट फाइंड करण्यासाठी काय करणार? हे जे इक्वेशन आहे ना, प्रत्येक टर्मला एन नॉट मी डिवाइड केलं. का डिवाइड केलं? आपल्याला एन बाय एन नॉट पाहिजे. बाय एन नॉट प्रत्येक टर्मला एन नॉट ने डिवाइड करा. काय झालं? 1 मायनस एन बाय एन नॉट. बरोबर, इज इक्वल टू 7/8. आलं का? प्रॉब्लेम कसं करायचं? का आलं काय?
मग 1 minus 7 by 8 is equal to n upon n naught. याचा अर्थ किती आला? n by n naught किती आलं? n by n naught is 8 minus 7 म्हणजे 1 by 8 आलं. आता 2 च्या पॉवर मध्ये यायला पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होणार. सो 2 चा पॉवर म्हटलं 2 क्यूब म्हणजेच हाफ होल रेस टू 3. हाफ होल रेस टू 3. ओके. आता बघा आपल्याला काय सॉल्व फॉर्म्युला काय आपला n बाय n नॉट ऍक्च्युअल फॉर्म्युला काय हाफ रेस टू n. आता आपण n बाय n नॉट ची व्हॅल्यू फाइंड केले. किती केले? हाफ रेस टू 3. इज इट राईट? मग n किती आलं? बरोबर, n आलं 3. बरोबर आहे. ओके, बट n इज इक्वल व्हॉट? T बाय कॅपिटल T. कॅपिटल T किती आलं? T 18 आहे. 18 बाय 3. 6 minute is half life. Okay, nothing but which option? D option. त्याच प्रॉब्लेम का आला? अंडरस्टूड ह्यामधलं अंडरस्टँडिंग होतं 7/8 ऑफ इट्स डीके. म्हणजे एवढा पार्ट डीके झाला म्हणजे n मायनस n नॉट दिले. किती दिले? 7/8 n नॉट. मग प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होता. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया आता. नेक्स्ट प्रॉब्लेम 26